काही दिवसांपूर्वी आईस्क्रीममध्ये बोट सापडल्याचं प्रकरण समोर आलं होतं। तर पुण्यातलं बोट मालवणीमध्ये सापडलं। ते बोट फॉर्च्यून डेअरीमधल्या कर्मचाऱ्याचं असल्याचं समोर येत आहे। आईस्क्रीममध्ये मानवी बोटाचा तुकडा सापडल्याच्या प्रकरणामध्ये ही महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। आईस्क्रीममध्ये सापडलेल्या बोटाचा तुकडा हा इंदापूरमधील फॉर्च्यून डेअरीतल्या ऑपरेटर ओमकार पोटे नावाच्या व्यक्तीचा असल्याचं डीएनए अहवालामधून समोर आलेलं आहे। कंपनीने या संबंधातली सगळी माहिती लपवण्याचा प्रयत्न केला, मात्र मालाड पोलिसांनी केलेल्या तपासातून जी माहिती समोर आली त्यात कंपनीतल्याच ऑपरेटरचं बोट हे ड्रायफ्रुट्स कटिंग मशीनमध्ये कापलं गेलं आणि पुढे आईस्क्रीममध्ये पॅक केलं गेलं, ज्यामध्ये मुंबईमध्ये हा सगळा प्रकार उघडकीस आल्याचं समोर आलंय। मालाड पोलिसांमध्ये या प्रकरणाच्या संदर्भात गुन्हा देखील दाखल झालेला आहे। मालाड पोलिसांनी या प्रकरणात कंपनीतील ऑपरेटर ओमकार पोटाच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी नेले होते। डीएनए चाचणी केली गेली, त्यासोबतच आईस्क्रीममध्ये सापडलेल्या मानवी बोटाच्या तुकड्याचा कंपनीतील कर्मचाऱ्यांचा डीएनए रिपोर्ट तपासला गेला। या दोन्हीमध्ये साम्य आढळलं असून हे तुटलेलं बोट ओमकार पोटेचंच आहे हे सिद्ध झालंय।